सोलापूरमध्ये शांतता रॅलीनंतर जरांगेंनी शरद पवार, फडणवीस, अजित पवार, भुजबळ आणि राणेंवर निशाणा साधला। काही जण प्रचारामध्ये सत्तेसाठी पावसामध्ये भिजतात, आपण जातीसाठी भिजू असं जरांगे म्हणाले। 70,000 कोटींचा घोटाळा करणारी भाजपसोबत असंही जरांगेंनी म्हटले। कोकणातलं एक जण सध्या भिताडाकडेच बघत आहे। आला चांगला माणूस होता राव तो, त्याला काय झालं गाणू आणि माया नादी लागल्या। अरे या गेमो पुढे पुढे चालून 96 कोणी स्वतःला जर म्हणून घेणार असाल तर सामान्य जनतेच्या बाजूने बोलायचं शिका। अत्याचारी आणि अन्यायी देवेंद्र फडणवीसांच्या बाजूने बोलायचा बंद करा। तिसरी टोळी तयार केली ते आता ढाकू मको नाही का देव दे हंडी ढकू मको देव एवढा दिसतो का देव एवढाच आहे। मग आता जवळ भाग्याला माझ्या गुडघ्याचं वाटीलाच लागतो का गाणी पॅन्ट फाटलेले ठिगळ शिवलेली ती पॅन्ट ती ढकू मको तेव काहीतरी म्हणला मला। आता जर मुंबईत मराठी आले तर तुम्हाला नाही मुंबई सोडून जावं लागायचं। आता तुम्ही यांना मुंबईत डांबरण भेटलं हे काय करते तुमचे? पाऊस लागा लागला का? अरे काही जण पावसात कशासाठी भिजत येत? निवडून यासाठी, आपण जातीसाठी भिजू। मग स्वार्थ कसा दे महिला जात मोठी करणार, त्यांचा स्वार्थ कसा दे किती येते बोलणार एकदा येणारच नाही काय मग तो पावसात झुपीच नाही तर उन्हात झोप। आता मराठीत काहीच येऊन देत नसत कोणाचं। या देवेंद्र फडणवीसांचं आणि त्या दरेकरचं ऐकून तुम्ही अभियान मराठ्यांच्या विरोधात केलं, माझ्या विरोधात सुरू केलंय। त्याला षडयंत्र आणि सापळा म्हणलं जातं मला उघडं पाडायसाठी। त्याचा ऐकून तुम्ही पत्रकार परिषदा घेऊ नका, आंदोलन करू नका। मराठ्यांच्या लेकराच्या अन्नात माती मिसळायचं काम नका करू। देवेंद्र फडणवीस साहेब किंवा सरकारची भूमिका स्पष्ट आणि क्लिअर असेल, मराठा समाजाच्या बाजूने असेल तर षडयंत्र रचायचं कारणच काय? जे जरांगेचं राजकीयकरण झालंय ते आज लोकांसमोर मराठा समाजासमोर मांडतोय, त्याच्यामुळे ते विचलित झालेले आहेत। त्यांनी एक नाही सांगितलं, पण जे मला त्यांनी सांगितलं की आरक्षण मिळणार नाही किंवा सरकार देणार नाही, त्यांनी एक नाही सांगितलं की मी त्यांना आरक्षण समजून सांगितलं होतं। त्यावेळेस ते मला असं म्हणले होते की मी मुंबईला जातो मग ह्या अभ्यासक बोलवतो, असं असेल तर मग मराठ्याला आरक्षण मिळू शकतं, हे नाही सांगितलं त्यांनी। लपवछपीला आणखीन एक दुसरा शब्द असला तर मी सापडीन सोलापूरपर्यंत जाऊ, तर त्याच्या पुढचे फोन करणार बी नाही तर होणार बी नाही तर ते येणार बी नाही। ती पळवाट होती मराठ्यांचे, त्याच्या पोरांनी जा विचारला ही पळवाट होती जायची।